नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याची मोठी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिल्याचं कळतंय. अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात तिथे. पद्धतीनं निवडणुकीच्या मध्ये देखील लक्ष घालावंच लागतं. सहकारी संस्थांमध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणुका होत नाही. पक्षाच्या चिन्हावर तुम्ही जर बघितल्या तर अनेक निवडणुका, अनेक जिल्हा बँकांच्या, हे वेगवेगळे राजकीय पक्ष जरी ते राजकारणामध्ये एकमेकाचे विरोधक असले तरी तिथं संस्था चालवताना ते काही जण एकत्र येऊन निर्णय घेतात, बिनविरोध काढतात किंवा पॅनल करतात आणि संस्था. आता तुम्ही परवा ऐकलं असेल औरंगाबादची जिल्हा दूध संघाची निवडणूक, त्यात शिवसेना आणि भाजपचे हरिभाऊ बागडे हे एकत्रपणे आले, एक चेअरमन झाले आणि एक व्हाईस चेअरमन झाले. त्याच्यावर सहकारामध्ये पहिल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये वेगळे सूत्र चव्हाण साहेब, वसंतदादा, वसंतराव नाईक, पवार साहेब यांच्या काळामध्ये चालत आलेलं आहे. जिथं एखादा पक्ष फारच सहकारात स्ट्रॉंग असेल तर तो वेगळा विचार करतो, अशी प्रकारची परिस्थिती आहे. सांगितलं ना. नाही, आता अहवाल काय दिला ते आम्हाला माहितीच नाही. अहवाल 8 दिवसांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. 8 दिवसाची मुदत आता हायकोर्टाने दिलेली, म्हणजे मागितलेली होती त्याच्यामध्ये दिलेली. आता त्या काळामध्ये 15 का अशी काहीतरी तारीख आहे, तेव्हा ह्यांना सबमिट करावं लागेल. नाही, आम्ही तर वेळोवेळी जे काही सांगायचं ते सांगितलेलंच आहे. सांगताना प्रत्येक वेळेस मी असेल, अनिल परब साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, इतर मान्यवर असतील, की बाबा ही आमचं मत आहे, परंतु शेवटी अंतिम निर्णय आता हायकोर्टात ती केस गेलेली असल्यामुळं हायकोर्टनी एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय तो अंतिम निर्णय होईल असं आम्ही कबूलच केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी स्पष्टपणे माझं मत मुंबईच्या प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा तेच, कारण शेवटी चॅनल तीच आहेत आणि त्याच्यामध्ये सुप्रियानी पण आपली भूमिका मांडली, आकडेवारी सहित मांडली. गुजरातमधनं किती रेल्वे रेल्वे गेल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये, महाराष्ट्रातनं किती गेल्या, हे सगळं चित्र तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि तेव्हाही मी तिथं सांगितलं होतं की जो मजूर आहे तो चालत निघाला होता. तुम्ही पण बघितलं, चालत. काही गरोदर स्त्रिया होत्या, काही लहान मुलं कच्ची बच्ची त्यांच्या बरोबर होती. चालत गेल्यानंतर ते कुणालाच उचलं नाही आणि त्याच्यामुळं रेल्वे मंत्र्यांनी पण रेल्वे सुरू केल्या. आपण पाहतोय की नेहमीप्रमाणे अजित पवार पालकमंत्री म्हणून खरं तर पुण्यामध्ये आहेत आणि तिथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतात. पुढे पाहूयात. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची गुप्त भेट घेतली आहे. पणजीमधील मॅरियट हॉटेलमध्ये ही गुप्त भेट झाल्याचं कळतंय. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. गोवा विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या राजकीय भेटीमुळे गोव्यातील राजकारणात चर्चांना उधाण आलंय. बोलत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला गोव्यामध्ये आहेत. तिथल्या सगळ्या घडामोडींवरती ते लक्ष ठेवून आहेत. उदय, केशव उपाध्यांनी संजय राऊतांची हॉटेल मेरियटमध्ये का भेट घेतली? ही गुप्त भेट होती का? गोवा पणजीमध्ये मेरियट हॉटेल आहे, तिथे शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या निवडणूक प्रचारामध्ये असल्यामुळे ते सध्या तिथे राहत आहेत. आणि तिथे सकाळी साधारणतः 9:30च्या सुमारास केशव उपाध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते हे शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आले होते. ही भेट पूर्णपणे गुप्त होती. या भेटीसंदर्भात कुठेही काही वाच्यता करण्यात आली नव्हती आणि ही भेट नेमकी कोणत्या कारणामुळे झाली किंवा कोणत्या कारणामुळे होत आहे याबद्दल कुठेही वाक्यता दोन्हीकडनं काही सांगण्यात आलेलं नाहीये. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे हॉटेलमधून बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांनी त्यांचं फुटेज घेतलेलं आहे. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही ही भेट कशासाठी घेतली? ती म्हणाले मी फक्त चहा पिण्यासाठी आलेलो आहे, बाकी काही नाही. पण ही चहा आत्ताच का पिण्यासाठी वेळ साधलेला आहे हे मात्र मोठं गमतीशीर आहे.
आज गोवा विधानसभा निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 नंतर आदर्श आचारसंहिता जी आहे ती सुरू होणार आहे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे गोव्यामध्ये दाखल झालेले. कालपासून त्यांनी प्रचाराचा वेगवान धडाका जो आहे तो सुरू केलेला आहे आणि आज आदित्य ठाकरे त्यांचा म्हणजे शिवसेनेचा जाहीरनामा देखील पत्रकार परिषद घेऊन घोषित करणार आहेत. त्याचबरोबर गोव्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे जे उमेदवार आहेत प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघात देखील आदित्य ठाकरे हे जाऊन प्रचार करणार आहेत. त्यामुळे कोणत्या कारणासाठी हे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे संजय राऊत शिवसेना नेते यांची भेट घेण्यासाठी आले होते. या भेटीमध्ये नेमकं काय झालं, कोणत्या कारणासाठी चर्चा झाली ते अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा जी आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारे भेट होणं हे नवीन नाही. मात्र ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष पाहायला मिळतोय, तसाच काहीचा संघर्ष गोवामध्ये देखील पाहायला मिळतोय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अशा प्रकारे गुप्त भेट होणं आणि त्या गुप्त भेटीबद्दल कुठलीही वाच्यता न करणं त्याबद्दल अनेक शंका, कुशंका, प्रश्न हे निर्माण झालेले आहेत. उदय, तू आपल्याबरोबर असाच थांब. आणखी एका बातमीला घेऊन तुझ्याकडनं मला माहिती जाणून घ्यायची आहे. आणि आपण पाहतोय की या भेटीबद्दल गोव्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसते. बघूयात आता. खरं तर राजकारणाच्या पटावर काही घडू शकतं आणि त्यातलाच हा एक भाग असावा असं निश्चितपणे म्हणता येऊ शकतं. पुढे पाहूयात. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात एसटीच्या विलिनीकरणासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आता या विलिनीकरणाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे, कारण विलिनीकरणाचा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाने न्यायालयात सादर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यायालयाने नेमलेल्या समितीने मुख्यमंत्री कार्यालयात हा अहवाल सादर केला होता. आता हा अहवाल न्यायालयात सादर केल्याने न्यायालय ठरलेल्या तारखेलाच निर्णय देण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, आपण पाहतोय अजूनही एसटीचा संप जो आहे तो मिटलेला नाही आहे. कर्मचारी काही प्रमाणात कामावरती रुजू जरी झालेले असले तरी जे उर्वरित कर्मचारी अजूनही संपात आहेत त्यांची मागणी ती विलिनी करण्याची. आता या सगळ्या घडामोडी घडताना आपण बघतोय, काय माहिती आहे? एसटी कर्मचाऱ्यांचा जवळपास 3 महिने संप सुरू होता. हा संप आता मिटलेला असला तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी होती की त्यांचं राज्य सरकारच्या सेवेमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, त्यांना देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व सोयी सुविधा मिळावी, ही त्यांची जी प्रमुख मागणी होती. त्या मागणी संदर्भात न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने त्यांचा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाला दिला होता. कार्यालयाला दिल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने त्या संदर्भात अधिक पुढील निर्णयासंदर्भात न्यायालयाकडे हा अहवाल जो आहे मुख्यमंत्री कार्यालयाने आता सोपवलेला आहे. आता न्यायालय या अहवालासंदर्भात काय निर्णय देते, कधी निर्णय देते हे पाहावं लागेल. राज्यामध्ये जवळपास 93,000 एसटी महामंडळाचे कर्मचारी आहेत. त्यांच्या संपूर्ण या निर्णयाकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांचं विलिनीकरण त्यांना हक्क जो आहे तो त्यांना मिळतो की ना मिळतो, का अन्य कुठला पर्याय त्यामध्ये सुचवला जातोय हे आता पाहावं लागेल. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. विलिनीकरणाचा अहवाल न्यायालयात सादर होणार आहे आणि न्यायालय ठरलेल्या वेळेतच या संदर्भातला निर्णय जो आहे तो देऊ करेल. पुढली बातमी पंढरपुरातनं. पंढरपुरात गेल्यानंतर विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा स्नान आणि पुंडलिकाचं म्हणजेच संतांचं दर्शन घेण्याची परंपरा आहे. मात्र सध्या या चंद्रभागेचं पाणी प्रदूषित झालेलं आहे असा अहवाल जो आहे तो प्राप्त झाला आहे. चंद्रभागेचं पाणी पिण्यास हानिकारक असल्याचं भूजल सर्वेक्षण विभागाने म्हटलेलं आहे, तसा अहवाल देऊ केला आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी हे पाणी तपासणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागाला दिलं होतं. त्या अहवालात हे पाणी हा मुद्दा जो आहे तो समोर आला आहे. काल आलेल्या तपासणी अहवालात हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या बरोबर आहेत. वीरेंद्रकडे जाऊयात. वीरेंद्र, चंद्रभागेचं पाणी हे फार पूर्वीच प्रदूषित झालेलं होतं. ज्यावेळेस आपण पाहिलं की पंढरपुरातील शौचालयाचं पाणी देखील यामध्ये सोडलं जात होतं. सिवेज प्लांट जो आहे तो तयार झालेला नव्हता. असे अनेक मुद्दे होते ज्यावरनं चंद्रभागा म्हणजे नमामि चंद्रभागा असं म्हणत चंद्रभागा शुद्धीकरणाचं व्रत देखील हाती घेण्यात आलं. पण ते माहीत नाही कितपत कुठपर्यंत पोहोचलं. पण ज्यावेळी हा अहवाल समोर येतोय, कारण भाविकांची भावना असते की चंद्रभागेचे स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन ही जी भावना आहे त्यामध्ये आता हे स्नान देखील भाविकांना बाधक ठरू शकतं का? विशाल, अनेक राजकीय घोषणा झाल्या. नमामि चंद्रभागा असे त्याचं नाव देण्यात आलं होतं, पण
जे माझी बहीण चंद्रभागा करतीसी पाप भंगा असं म्हणलं जातं चंद्रभागेला, त्याच्याबद्दल एकदम अनास्था आहे असं एकंदरीत दिसून येत आहे. कारण जो अहवाल आलेला आहे तो त्या अहवालात असं म्हणलेलं आहे की पिण्यास आणि स्नानास हे पाणी हानिकारक आहे. आता आपण चंद्रभागेच्या पात्रात आहोत आणि जे आत्ताचं दृश्य आहे विष्णुपद या ठिकाणी आहे आणि हे जे काय प्रचंड शेवाळ जे साठलेलं आहे हे इथं एकंदरीत दिसत आहे. समोर तुम्ही बघत असताल तर ते जे महाद्वार घाट हे सगळे पंढरपूरचे मुख्य घाट आहेत, तिथं जिथं वारकरी जमतात तिथलं हे दृश्य आहे आणि तेच पाणी पुढे येतं त्या चंद्रभागेचं आणि त्याच्यावर 2 बंधारे आहेत. त्या बंधाऱ्यापैकी एक बंधारा हा पुढं आहे. त्यामुळे हे पाणी अडलेलं आहे आणि एकंदरीत ही दुरावस्था झालेली आहे. प्रशासनाची अनास्था आहे, राजकीय अनास्था आहे. वारकरी संप्रदायाने ह्याच्या आधी बऱ्याच वेळा आवाज उठवला होता. स्वतःहून पुढे येण्याची भूमिका घेतली होती. चंद्रभागेचं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करताना असं आश्वासन दिलेलं आहे की आमच्या परीने जे काही मदत करता येईल, जे चंद्रभागेसाठी जे काही गोष्टी करता येईल त्या आम्ही करू असं सांगितलं असतानाही ही आत्ताची जी परिस्थिती आहे एकंदरीत चंद्रभागेची, ते चंद्रभागेचं पावित्र्यच भंग कोण करते नक्की अशी एक हा प्रश्न उपस्थित आहे. विशाल, पण वीरेंद्र, तसं बघायला गेलं तर चंद्रभागा प्रदूषित होण्याचा मुद्दा हा काही आत्ताचा नाही आहे, हा पूर्वीपासूनचा आहे. पण अजूनही का याकडे गांभीर्याने लक्ष घालण्यात आलेलं नाही आहे? म्हणजे ही कौतुकाची बाब आहे की स्वतः नीलम गोरे पंढरपूरमधल्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा मुद्दा असेल, काही तिथल्या विकासाचा मुद्दा असेल, या विषयाला घेऊन तिथे काम करतायत. पण मग चंद्रभागेचा मुद्दा अजूनही का अग्रणी येत नाहीये? एकंदरीत जो राजकीय हा मुद्दा आहे, मोठ्या घोषणा होतात पण त्या ज्या घोषणा होतात त्याप्रमाणे त्याचं काम हे केलं जात नाही. ज्याप्रमाणे दंगेचं काम केलं आहे त्या पार्श्वभूमीवर इथं चंद्रभागेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सामाजिक प्रबोधन करणं गरजेचं आहे. कारण ही सगळी जबाबदारी ती एकट्या शासनाची, प्रशासनाची नसून वारकरी संप्रदाय, भाविक भक्त ही सगळ्यांची आहे, आपल्या सहित सगळ्यांची आहे. पण त्याचं प्रबोधन न करता फक्त घोषणा होत आहेत आणि त्यामुळे ही चंद्रभागेची अवस्था झालेली आहे. विशाल, धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या माहितीबद्दल. मुळात वारकरी संप्रदायात संतांनी हे त्यांच्या अभंगांबद्दल देखील वारंवार सांगितलेलं आहे की आपण आपली नैसर्गिक संपदा जी आहे ती जपली पाहिजे. आणि यामध्ये जर खुद्द या विठ्ठलाच्याच पंढरपुरात चंद्रभागेची ही अवस्था असेल तर बाकी काय बोलायचं. आणि अर्थात ही भाविकांना वेदना देणारी गोष्ट आहे. बघूयात राज्य सरकार या विषयाला घेऊन काय पुढे उपाययोजना करत आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकल. आणि ब्रेक नंतर थेट जाऊयात भाजप नेते आशिष शेलार बोलतात तिथे. सभापती यांनी माननीय महोदय राष्ट्रपती महोदयांना भेटणं, त्याच्यावर मागणी करणं, याच्यावर आम्हाला काही भविष्य करावंसं वाटत नाही. पण रेफरन्स टू लार्जर बेंच ही जी मांडणी केली आहे त्याच्यातली स्पष्टता आणणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. त्यावर आमची बाजू सुद्धा सुविद्य नागरिकांसमोर गेली पाहिजे, पत्रकार मित्रांसमोर गेली पाहिजे, ती स्पष्टता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि त्यापेक्षाही या मांडणीमुळे उडणारा धुरळा आणि धूर हा उडता कामा नये, यासाठी आम्हाला आमची बाजू मांडायची. आणि म्हणून या सगळ्या कालच्या भेटीवर, त्याच्या मागणीवर एका वाक्यात प्रतिक्रिया द्यायची झाली तर सन्माननीय विधानसभा उपाध्यक्षजी, सन्माननीय विधान परिषद सभापती महोदय, सन्माननीय विधान परिषद उपसभापती महोदया, एका वाक्यात विनम्रतेने सांगायचं झालं तर तुमची वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी पण चुकली.
वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी चुकली असंच म्हणणं आहे. म्हणजे आम्ही का म्हणतोय वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी चुकली? याचं कारण काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत, ज्या लपवल्या जात आहेत, त्या लपवल्या जाऊ शकतील. पहिलं, काल पत्रकार परिषद घेणारं विधिमंडळ, या विधिमंडळाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही कोर्टासमोर आपली बाजू मांडा यासाठी नस्ती सहित नोटीस दिली होती. विधिमंडळाला या सगळ्या प्रकरणात आम्ही न्यायालयात गेल्यावर तुमचं म्हणणं मांडा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नस्ती सहित नोटीस दिली होती. माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधिमंडळ आलं नाही. दे डिड नॉट रिप्रेझेंट देमसेल्फ. माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधिमंडळाने बाजू मांडण्यास नकार दिला असं म्हणता येऊ शकतं. आणि ज्या बातम्या आम्ही वाचल्या त्या खऱ्या खोट्या आम्हाला माहीत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर जाणार नाही अशा विधिमंडळाचा निर्णय, अशा बातम्या आम्ही ऐकल्या. आणि म्हणून आम्ही पहिला मुद्दा मांडलाय की वेळ गेली. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिला होता, ती वेळ गेली. आणि म्हणून आता संधी होती तेव्हा म्हणणं मांडायचं नाही आणि निवाड्यानंतर राष्ट्रपती महोदयांकडे म्हणणं मांडायला जायचं, याला आला कुठला नैतिक अधिकार? आणि त्यामुळे नैतिक अधिकार आहे का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून पहिला मुद्दा वेळ गेली. दुसरा मुद्दा संधी गमावली. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला अंतरिम आदेश दिले, इंटरिम रिलीफ दिला, तारीख माझ्याकडे आहे पण आता मी सांगण्याच्या स्थितीत नाही, नंतर आपल्याला देईन. त्या अंतरिम आदेशाच्या वेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आम्हा 12 सदस्यांनी विधिमंडळासमोर जावं आणि विधिमंडळाने या 12 सदस्यांचं म्हणणं ऐकून त्याच्यावर निर्णय केला तर सर्वोच्च न्यायालय आडवं येणार नाही, स्पेसिफिक म्हटलं. म्हणजे आम्हाला विधिमंडळासमोर जायलाही सांगितलं आणि विधिमंडळाला एका अर्थाने इंगित केलं, हिंट केली, इनडायरेक्टली इशारा दिला की तुम्ही यांचं म्हणणं ऐका आणि निर्णय करा. याचा अर्थ स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला बोलवलं, तुम्ही आला नाही. विधिमंडळाला ज्यावेळेला यावर सुनावणी करा असं सांगितलं, त्यावेळेला विधिमंडळाने आमच्या अर्जावर सुनावणी शेवटच्या दिवशी नोटीस दिली, पण सुनावणी केली नाही. विधिमंडळ संपेपर्यंत सुनावणी केली नाही. विधिमंडळाच्या कार्यकक्षेत कार्यकालात सुद्धा आम्हाला नोटीस दिली नाही. आमच्या म्हणण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यावर काहीही गोष्ट ठिम्मपणे बसून कारवाई केली नाही. आज ज्या वेळेला तुम्ही हे बोलताय ना, विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल असं वाटेल, संधी दिली होती सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यामुळे ती संधी तुम्ही गमावलीत. आणि त्यामुळे वेळ गेली, संधी गमावली. आता जी मागणी केली आहे त्या मागणीमध्ये रेफरन्स टू लार्जर बेंच ही मागणी चुकली असं आमचं म्हणणं, ही आमची बाजू आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांच्या वतीने आमचा बोलण्याचा अधिकारच नाही आणि त्यामुळे आम्ही आमची केवळ बाजू मांडतो. आणि ती मागणी चुकीची यासाठी आहे की न्यायिक पुनर्वलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू विधिमंडळात
च्या कामकाजातील ठरावात न्यायिक पुनर्वलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू करता येतं की नाही, विधिमंडळाच्या सन्माननीय तिन्ही पदावर बसलेल्या व्यक्तींनी हे करू नये, करता येत नाही अशा पद्धतीची भूमिका मांडावी अशी प्रेस कॉन्फरन्स काल घेतली होती. पण त्यामध्ये ज्या जजमेंटचा, ज्या निवाड्याचा दाखला त्यांनी दिला, राजा रामपाल वर्सेस स्पीकर, खरं तर तोच निवाडा, तेच जजमेंट पूर्ण आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की राजा रामपाल वर्सेस स्पीकर हे 2007 सालचं निवाडा आणि जजमेंट, यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्वलोकन करता येईल हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 बेंचने म्हटलं आहे. केव्हा करता येईल, त्याचे टप्पे दिलेले आहेत. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.